श्री स्वामी समर्थ. उद्या मंगळवार ज्येष्ठ अमावस्या संध्याकाळी 6:30 ते रात्री 11:45 दरम्यान मुलांवरून उतरून टाका. ही एक वस्तू. अभ्यासात प्रगती, नोकरीत यश मिळेल, संकट दूर होतील. नमस्कार माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो. उद्याचा दिवस, हो उद्या येणारा मंगळवार हा साधा सुद्धा दिवस नाही. उद्या आहे ज्येष्ठ अमावस्या. एक अशी रात्र जी तुमच्या आयुष्यातील सगळा अंधार कायमचा संपवू शकते. तर जर तुमच्या मुलांच्या अभ्यासात लक्ष नसेल, खूप प्रयत्न करूनही त्यांना यश मिळत नसेल, घरात सतत आजारपण असेल किंवा नवऱ्याच्या तुमच्या नोकरी व्यवसायात यश मिळत नसेल, डोक्यावर कर्जाचं डोंगर असेल, तर उद्या मंगळवारी संध्याकाळी 6:30 ते रात्री 11:45 दरम्यान, हो नीट वेळ लिहून घ्या, संध्याकाळी 6:30 ते रात्री 11:45 या 5 तास 15 मिनिटांच्या अत्यंत शुभ आणि प्रभावी काळात तुम्हाला मुलांवरून आणि घरावरून फक्त ही एक गुप्त वस्तू उतरून टाकायची आहे. हा उपाय इतका शक्तिशाली आहे की या 5 तासाच्या आत तुमच्या घरातील नकारात्मकता, वाईट नजर आणि सगळी संकटे सुटायला सुरुवात होईल. मुलांच्या बुद्धीचा विकास होईल आणि नोकरीत अडकलेला पैसा किंवा यश मिळायचा मार्ग मोकळा होईल. हा उपाय काय आहे, ती एक वस्तू कोणती आहे आणि ती कशी उतरवायची हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर सांगणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण एकही छोटी चूक झाली तर या उपायाचा प्रभाव मिळत नाही. पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम गंग गणपताय नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका. तुमच्या एका कमेंटमुळे तुमच्यावर भगवंताची कृपा नक्की होईल. बऱ्याचदा आपण घरात बसून विचार करतो की आपण आपल्या मुलांवर इतके चांगले संस्कार करतो, त्यांना हवं ते हट्ट पुरवतो, महागड्या आणि चांगल्या शाळेत घालतो, रात्रंदिवस त्यांच्या मागे लागतो, तरीही या मुलांचं अभ्यासात मन का लागत नाही. ती पुस्तके घेऊन बसली की त्यांना लगेच कंटाळा का येतो. ती एवढी चिडचिड का करतात, लहान सहान गोष्टींवरून अंगावर का धावून येतात. फक्त मुलांचंच कशाला, घरात अचानक पैशाची तंगी का निर्माण होते. महिना सुरू व्हायच्या आधीच पगार संपून जातो, आलेला पैसा कुठे जातो हे समजतच नाही. घरातला चालू असलेला व्यवसाय जो कालपर्यंत खूप छान चालत होता तो अचानक ठप्प का होतो. गिऱ्हाईक दारातून मागे का फिरतात. माझ्या लाडक्या भगिनींनो, एक आई म्हणून, एक बहीण म्हणून मी तुम्हाला सांगते, आपल्या या गोष्टींना नुसता वास्तुदोष, ग्रहदोष किंवा मुलांचा हट्टीपणा समजून सोडून देतो. आपण विचार करतो की दिवस बदलतील, पण परिस्थिती तशीच राहते, कारण या सगळ्याच मागे असते एक नकारात्मक ऊर्जा किंवा कोणाची तरी लागलेली कडक वाईट नजर. माणसाची नजर इतकी वाईट असते की ती उभ्या झाडाला सुकून शकते, तर आपली हसती खेळती मुलं आणि घर तर खूपच नाजूक आहे. पण घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाही. उद्या येणारी ही ज्येष्ठ अमावस्या तुमच्यासाठी एक वरदान ठरणार आहे. शास्त्रात सांगितलं आहे की अमावस्येची रात्र ही ब्रह्मांडातल्या ऊर्जा आणि अत्यंत तीव्र करण्याची रात्र असते. या रात्री जितक्या नकारात्मक शक्ती सक्रिय असतात, तितकीच सकारात्मक ऊर्जेची दोहरी उघडी असतात. या रात्री जर आपण योग्य वेळी योग्य वस्तू घराबाहेर टाकून दिली तर आपल्या घरातील गरिबी, दुःख, दारिद्र्य आणि मुलांवरची अवदशा कायमची निघून जाते. पण आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की ताई, ती वस्तू कोणती? ती मिळवण्यासाठी आपल्याला मांत्रिकांकडे जावं लागेल का? बाजारात जाऊन खूप महागडी खरेदी करावी लागेल का? यासाठी हजारो रुपयांचा खर्च करावा लागेल का? याचं उत्तर आहे अजिबात नाही. ती वस्तू तुमच्या आणि माझ्या, आपल्या सर्वांच्या स्वयंपाकघरात अगदी सहज उपलब्ध आहे. रोज आपण ती डोळ्यांनी बघतो,
पण तिचा हा चमत्कारिक वापर कसा करायचा हे जगातल्या 99% लोकांना माहीतच नाही. ही तीच वस्तू आहे जी जेव्हा तुम्ही मुलांवरून किंवा घरावरून विशिष्ट पद्धतीने उतरवता तेव्हा त्यांच्या डोक्यावर असलेला मानसिक ताण, अभ्यासाचा आळस आणि घरातील सगळे नकारात्मकता ती वस्तू एका चुंबकीय शक्तीसारखी स्वतःमध्ये शोषून घेते. उद्या संध्याकाळी 6:30 नंतर असा एक अतिशय दुर्मिळ आणि विशेष योग येत आहे जो वर्षभरात फक्त एकदाच येतो. या विशिष्ट मुहूर्तावर जर हा उपाय केला तर त्याचे फळ तुम्हाला 1 किंवा 2 पट नाही तर थेट 100 पट जास्त मिळते. हा उपाय केल्यावर अवघ्या काही तासातच तुम्हाला मुलांच्या वागण्यात आणि घरातल्या वातावरणात फरक जाणवू लागेल. तर ती वस्तू कोणती आणि विधी कसा करायचा हे आपण आता पुढे पाहूया. चला तर मग माझ्या माता भगिनींनो, आता ती वेळ आली आहे ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. आता मी तुम्हाला सांगते की नेमकी कोणती वस्तू उतरवायची आहे, ती कशी वापरायची आहे आणि हा उपाय करताना कोणती चूक टाळायची आहे. अतिशय नीट लक्ष देऊन ऐका, कारण हा उपाय तुमच्या मुलाचे नशीब बदलू शकतो. माझी तुम्हाला विनंती आहे, जर शक्य असेल तर आत्ताच एक कागद आणि पेन घ्या आणि हा विधी व्यवस्थित लिहून घ्या. उपाय पहिला, मुलांच्या अभ्यासासाठी आणि प्रगतीसाठी मुख्य उपाय. उद्या मंगळवारी संध्याकाळी 6:30 ते रात्री 11:45 दरम्यान हा जो 5 तास 15 मिनिटांचा मुहूर्त आहे, याच काळात तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरात जायचे आहे. तिथून तुम्हाला 2 अत्यंत साध्या पण प्रचंड ऊर्जा शोषून घेणाऱ्या वस्तू आणायच्या आहे. पहिली वस्तू म्हणजे खडे मीठ, ज्याला आपण साबूत मीठ किंवा खडा नमक म्हणतो. दुसरी वस्तू म्हणजे काळी मिरी, ब्लॅक पेपर दाणे. शास्त्रानुसार खडे मीठ हे राहू आणि केतूचे दोष आणि कोणत्याही प्रकारची नजर त्वरित खेचून घेण्यासाठी ब्रह्मांडात सर्वात वेगवान मानली जाते. तर काळी मिरी ही तुमच्या मुलाभोवती एक सुरक्षा कवच तयार करते, ज्यामुळे कोणत्याही वाईट शक्तीचा प्रभाव त्यांच्या बुद्धीवर पडत नाही. आता नीट विधी समजून घ्या. सर्वात प्रथम तुमचे हात पाय स्वच्छ धुवून घ्या. मनात पूर्ण श्रद्धा ठेवा. तुमच्या उजव्या हाताच्या तळव्यावर 1 मूठभर खडे मीठ ठेवा आणि त्यावर बरोबर 5 काळी मिरीचे अखंड दाणे ठेवा. दाणे कुठेही तुटलेले नसावे. आता तुमच्या मुलांच्या किंवा मुलीच्या ज्याचा अभ्यासात आळस होतोय किंवा जो खूप चिडचिड करत आहे, त्यांना घरामध्ये पूर्व दिशेला तोंड करून एका पाटावर किंवा आसनावर शांतपणे बसवा. मुलाच्या पाठीशी उभे रहा आणि तुमच्या उजव्या हातातील ते मीठ आणि काळी मिरी मुलाच्या डोक्यावरून फिरवायला सुरुवात करा. फिरवण्याची पद्धत अतिशय महत्त्वाची आहे. आधी घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजेच उजवीकडून डावीकडे असे 7 वेळा गोल फिरवा आणि त्यानंतर लगेच घड्याळाच्या उलट्या दिशेने 3 वेळा फिरून घ्या. अँटी क्लॉकवाईज एकूण 10 वेळा उतरून घ्यायचे आहे. हे उतरवत असताना तुमच्या तोंडातून एकही अक्षर किंवा फालतू शब्द निघता कामा नये. तुमचे संपूर्ण लक्ष आणि मनातील भावना तुमच्या मुलाच्या प्रगतीवर असावी. मनातल्या मनात सतत ओम गंग गणपतये नमः किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप चालू ठेवा. विघ्नहर्ता गणपती बाप्पा आणि स्वामींना प्रार्थना करा की माझ्या मुलाच्या बुद्धीला चांगली दिशा मिळू दे. त्यावरची सगळी अवदसा वाईट नजर या मिठामध्ये शोषली जाऊ दे. आता येतो सर्वात महत्त्वाचा आणि रहस्यमय भाग. ते उतरून झाल्यानंतर ती उजवी मूठ तशीच घट्ट बंद ठेवा. ती उघडून त्या मिठाकडे अजिबात बघू नका. लगेच घराबाहेर पडा. हे मीठ आणि काळी मिरी तुमच्या घराच्या हद्दीबाहेर नेऊन एखाद्या निर्जन ठिकाणी झाडाच्या मुळाशी किंवा कचऱ्याच्या डब्यात टाकून द्या. जर शहरात
राहत असाल तर रात्रीच्या वेळी बाहेर जाणे शक्य नसेल तर सरळ घरातील वॉश बेसिनमध्ये किंवा टॉयलेटमध्ये ते टाकून द्या आणि वरून भरपूर पाणी फ्लश करून टाका, जेणेकरून ती नकारात्मकता घरातून वाहून जाईल. टाकून दिल्यानंतर आपले हात आणि पाय स्वच्छ धुवा आणि तोंडावर पाणी मारा. पण इथे एक मोठी अट आहे. हा विधी करताना आणि ते मीठ बाहेर टाकून परत येताना मुलाने किंवा तुम्ही चुकूनही मागे वळून बघायचे नाही. मागे वळून न बघणे म्हणजे त्या नकारात्मकतेला आपण आपल्या आयुष्यातून कायमचे नाकारणे होय. हा विधी करत असताना घरात टीव्ही, मोबाईल पूर्णपणे बंद असावा. घरात अगदी शांतता असावी. जर तुम्ही मागे वळून पाहिले किंवा कोणाशी बोललात तर हा उपाय तिथेच खंडित होतो आणि त्याचा प्रभाव मिळत नाही. माझ्या बहिणींनो, हा उपाय इतका कडक आहे की जसे तुम्ही ते मीठ पाण्यात फ्लश कराल किंवा बाहेर टाकाल तसेच मुलाच्या डोक्यावरचा मानसिक ताण, अभ्यासाचा आळस हलका झाल्यासारखा वाटेल. मुलाची चिडचिड थांबेल आणि पुढच्या दिवसांपासून त्याचे अभ्यासात मन एकाग्र होऊ लागेल. माझ्या लाडक्या माता भगिनींनो, मी आज तुम्हाला जी काही माहिती देत आहे ती कुठेतरी ऐकलेली किंवा वाचलेली नाही. हा उपाय मी स्वतः माझ्या घरात अनुभवलेला आहे, माझ्या मुलांसाठी केला आहे आणि आजपर्यंत माझ्या संपर्कात आलेल्या अशा शेकडो बहिणींना मी हा उपाय सांगितलेला आहे, ज्यांच्या आयुष्यात यामुळे चमत्कारिक बदल झालेले आहे. त्यांच्या मुलांची प्रगती झाली आहे. काही लोकांना वाटू शकते की ताई, ही अंधश्रद्धा तर नाही ना? तर मी तुम्हाला अगदी स्पष्ट आणि देवासमोर सांगते, ही कोणतीही अंधश्रद्धा नाही. पसरवण्याचा भागही नाही. हे आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी शास्त्रात सांगितलेले निसर्गाचे, विज्ञानाचे आणि ऊर्जेचे नियम आहे. आजचे आधुनिक विज्ञानही मानते की मीठ हे हवेतील बॅक्टेरिया आणि नकारात्मक लहरी शोषून घेण्यासाठी सर्वोत्तम माध्यम आहे. अमावास्येच्या रात्री ब्रह्मांडात नकारात्मक ऊर्जा आणि ताण खूप जास्त असतो. यामुळे या रात्री माणसाचं मन जास्त विचलित होतं, चिडचिड होते. अशा वेळी जेव्हा आपण खड्या मिठाचा हा प्रयोग करतो तेव्हा ते मीठ आपल्या मुलाभोवतीची आणि घरातील ती वाईट ऊर्जा चुंबकीय शक्तीसारखी लगेच स्वतःमध्ये खेचून घेते आणि घर शुद्ध करतं. पण हा कडक उपाय करताना तुम्हाला काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. एकही चूक महागात पडू शकते. म्हणून 4 नियम नीट समजून घ्या. विधी करताना मौन पाळा, कुणाशीही बोलू नका. जेव्हा तुम्ही 6:30 ते 11:45 या शुभ मुहूर्तावर मुलांवरून मीठ उतरवायला घ्याल तेव्हा फोन बाजूला ठेवा. टीव्ही बंद करा. नवऱ्याशी, सासूबाईंशी किंवा मुलांशी अजिबात बोलू नका. जर तुम्ही उपाय करताना मध्येच कुणाशी बोललात तर तुमच्या शरीरातील ऊर्जेचा प्रवाह तुटतो. मनात पूर्ण श्रद्धा ठेवा आणि शांत राहूनच विधी करा. विधी झाल्यावर त्वरित शुद्धीकरण. जसं तुम्ही ते मीठ आणि काळी मिरी घराबाहेर टाकून याल किंवा बेसिनमध्ये फ्लश कराल, त्यानंतर लगेच तुमचे हात, पाय आणि तोंड स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. कारण नकारात्मक ऊर्जा उतरवताना तिचा अंश आपल्या हाताला लागलेला असतो. तो स्वच्छ धुणे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर घरातल्या इतर वस्तूंना हात लावा. घरात पूर्ण सात्विकता पाळा. उद्या मंगळवारी आणि ज्येष्ठ अमावस्या आहे, त्यामुळे घरात चुकूनही मांसाहार, अंडी किंवा मद्यपान होऊ देऊ नका. घरात पूर्ण सात्विक अन्न शिजवा. ज्या घरात अमावस्येला मांसाहार होतो तिथे असे उपाय कधीच लागू पडत नाही. उलट दोष निर्माण होतो. घरात देवाचा दिवा लावा आणि प्रसन्न वातावरण ठेवा. मनात संशय न ठेवता सकारात्मक विचार करा. माझ्या बहिणींनो, सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे
तुमच्या मनात 1%ही संशय नसावा. उपाय करताना मनात अशी शंका आणू नका की असं करून खरंच माझं मूल सुधारेल का किंवा नवऱ्याला नोकरी मिळेल का. पूर्ण विश्वासाने म्हणा, माझ्या मुलाचे भले होणारच आहे, माझ्या नवऱ्याला नोकरीत यश मिळणारच आहे, माझ्या घरातील गरिबी आता संपणारच आहे. कारण लक्षात ठेवा, विश्वास असेल तर दगडातही देव प्रगट होतो आणि विश्वास नसेल तर समोर आलेली सोन्यासारखी संधीही हातातून निघून जाते. तुमच्या याच विश्वासाच्या बळावर हा उपाय तुमच्या घरात आनंदाची लाट घेऊन येईल. तर माझ्या प्रिय मित्रांनो आणि मैत्रिणींनो, उद्याची ही ज्येष्ठ अमावस्या अजिबात वाया जाऊ देऊ नका. संध्याकाळी 6:30 ते रात्री 11:45 ही वेळ मोबाईलमध्ये अलाराम लावून ठेवा. तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि घरातील सुखासाठी ही एक वस्तू नक्की उतरून टाका. मला पूर्ण खात्री आहे, स्वामींच्या कृपेने आणि तुमच्या श्रद्धेने तुमच्या घरातील सगळी संकटे दूर होतील आणि आनंदाचे दिवस येतील. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुमच्या मनात काही शंका असतील तरीही कमेंटमध्ये विचारू शकता. जाता जाता पुन्हा एकदा आठवण करून देते, जर तुम्हाला ही माहिती मनापासून पटली असेल तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. तुमच्या नातेवाईकांसोबत आणि मित्रमैत्रिणींसोबत व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल. आणि अशाच अत्यंत प्रभावी माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम गंग गणपताय नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका. देव तुमचे आणि तुमच्या मुलांचे कल्याण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.